महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे नाहीसे करणे हाही त्यांनी एक मुद्दा, अगदीच मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. तर एक महिला म्हणून तुमचं काय मत आहे याच्यावर? कारण आता मीही गर्भवती आहे, मीही गरोदर आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टीचं फार गांभीर्य आहे. आणि या गोष्टीवरती सुद्धा मोदी सरकारने फार काळजीपूर्वक लक्ष दिलेलं आहे. यावरती मोदी सरकारचं कौतुकच करेन मी. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की महिलांसाठी शौचालयाची आवश्यकता आहे. कारण आपण जर जागोजागी बघितलं तर पुरुषांच्या सगळ्या ठिकाणी सोयी केलेल्या आहेत, पण महिलांना तसं बघितलं तर फार अडचण येते. त्यामुळं ही गोष्ट करणं तसं गरजेचं आहे. बनवलं तर पाहिजे आहे, कारण स्त्रियांना सुरक्षिततेची भावना आली पाहिजे आहे मनात. त्याच्यासाठी मोदींनी चांगला निर्णय घेतला आहे की बाबा वसतिगृह हे पाहिजे आहे, तिथं सेफमध्ये आपण राहू शकतो. बाहेर आता रूम घ्यायची म्हणा, ती कशी असेल काय असेल हे आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे हे वसतिगृह असेल तर कसं सेफमध्ये आहे, तिथं सिक्युरिटी राहणार, सगळी आपली देखभाल व्यवस्थित होईल अशा पद्धतीने